हाय ऑल. तर स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि आज आपण नवीन एक रेसिपी बघणार आहे, झटपट अशी अंडा भुर्जी आणि थोड्या वेगळ्या प्रकारची आहे. तर मी कशा बनवते वेगळ्या पद्धतीने ते तुम्हाला सांगते. म्हणजे एकच एक भुर्जी खाण्यापेक्षा जर आपण थोडा वेगळा प्रकार करून बघितला तर डेफिनेटली तो म्हणजे थोडं टेस्ट पण वेगळी करायला भेटतं आणि त्याच्यानंतर आपल्याला खाण्यामध्ये व्हेरायटी पण मिळतं. तर सगळ्यात आधी मी काय केले की सगळे अंडे आधी फोडून घेतलेले, जितके आपल्याला भुर्जी करायची आहे तेवढी. त्यानंतर मी कढईमध्ये थोडं तेल टाकलेलं आणि त्या तेलमध्ये जे मी अंडे फोडून घेतले होते ते सगळे यामध्ये टाकलेले. आता फक्त मी याला होऊ देणार आहे. आता या अंड्याला मी फक्त तेलामध्ये हे करून घेतलेलं आहे. तर याला पूर्णपणे आपण म्हणजे होऊ देऊयात. आता त्याचं हे झालेलं आहे तर मी हे साईडला काढून घेते. तर असं थोडं आपण याला म्हणजे बारीक करून घ्यायचं आहे. आणि आता हे झालेलं आहे आपलं, मी काढून घेते एका साईडला. आणि त्याच पातेल्यात मी थोडं तेल टाकलेलं आहे आणि त्यानंतर पातेलं गरम झालं की त्यानंतर मी याच्यामध्ये मोहरी टाकणार. आणि त्याचबरोबर तेल गरम झाल्यानंतर मी मोहरी टाकल्यानंतर आता हा कांदा टाकला आहे. आणि आता हा थोडंसं आपण याला थोडं लाल होईपर्यंत आपण याला हे करून घेऊया, भाजून घेऊया. आपल्याला कांदा असं होऊ द्यायचं आहे, खूप जास्त पण आपल्याला कांदा होऊ नाही द्यायचा आहे, कारण नाहीतर जळकट टेस्ट लागते. आता यामध्ये मी तिखट, मीठ, हळद टाकून घेणार आहे. हळद टाकली आहे मी. त्याचबरोबर आपल्याला हवं तेवढं तिखट, त्यानंतर जिरा पावडर, भरपूर अशी धना पावडर, त्याचबरोबर मी आता चिकन मसाला जो आहे ते 2 चमचे ॲड करणार आहे. मी चिकन मसालासुद्धा टाकला आहे 2 चमचे आणि त्याचबरोबर मी मीठसुद्धा टाकलं आहे. आता मी थोडं याला परतून घेते आणि त्यानंतर हे जे आपण साईडला काढून ठेवलं होतं अंड्याचं ते हे त्याच्यामध्ये ॲड करते. आणि अशा प्रकारे आपली भुर्जी तयार झाली आहे. थोडं तेल यामध्ये आपण एक्स्ट्राच ॲड करायचं, जेणेकरून कारण आपण याला पावसोबतसुद्धा खाऊ शकतो. असं कोरडी नको व्हायला, त्याच्यामुळे थोडं तेल ॲड करायचं आपण. पावसोबतसुद्धा तुम्ही खाऊ शकता किंवा तुम्ही पोळीसोबतसुद्धा खाऊ शकता. आणि छान मस्त कोथिंबीर याच्यामध्ये ॲड केली आहे, अजून टेस्ट एन्हान्स होतो. तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला कशी वाटली माझी ही रेसिपी आणि कमेंट करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. चला तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच ऑल.